म्हणजे एक पृथक्करण आपल्या जमिनीचं, आणि तो कसा घ्यावा काय घ्यावा तेही लक्षात घेणे म्हणजे हे चांगले. आता हा 2.5 एकरला प्रातिनिधिक स्वरूपाचा एक नमुना असावा. 2.5 एकरच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही 1.25 एकरला घेऊ शकता, एकरला घेऊ शकता, ते 2.5 एकर सीमा ठेवली त्याला. 2.5 एकरच्या वर गेलं की माती नमुना आपल्याला मग बदलावा लागतो. हे समजून घ्या, कारण हेच बोंब मारत मला सांगण्यामध्ये. आणि 2.5 एकरच्या क्षेत्रामध्ये झिगझॅग पद्धतीनं 5 जागेला नमुने घ्यायचे. आणि तो सर्वसाधारण नमुना असेल त्याचा अभ्यास वेगळा आहे, तो जर फळबागेचा नमुना असेल त्याचा अभ्यास वेगळा आहे. म्हणून दोन्ही अभ्यास समजून घेऊया आपण. आणि 2.5 एकरामध्ये 5 नमुने घेत असताना झिगझॅग पद्धतीचा पद्धत जर घेतली असली आपण तर अतिशय आनंद होईल. झिगझॅग पद्धतीने चालायचं. आणि झिगझॅग पद्धतीने येत असताना मग उकिरडा नको, झाड नको, बैल बांधे नको, आपल्याला अख्खं झालं म्हणून आपण ते नको आहे. आपल्याला एखादं विहीर नको, झाड नको, उखाड्याचा ढिगारा नको, कुठलाही अडथळा नको. तिथं असं एकदम स्पष्ट आलं पाहिजे आपल्याला, असं झिगझॅग पद्धतीने. आता 5 जागेला आपण जर सर्वसाधारण नमुना घेत असो तर तो सर्वसाधारणसाठी 1 फुटाची खोली. आणि 1 फुटाची खोली घेत असताना कुठल्याही अवजारानं आम्ही हे वापरले, पाईप वापरले. आणि पाईपाचा जो लोखंडी तुकडा असतो पाईप 1.25 म्हणजे त्याला 1.25चा म्हणतो आपण, 2.5 पाईप ज्याला म्हणतो, तो लोखंडी घेतला, तो ठोकला खाली. आणि ठोकल्यानंतर त्याला जेवढा 1 फुटापर्यंत जाईल तिथपर्यंत बाजूला कोरलं. आणि कोरल्यानंतर त्याला हळूसकर त्या पाईपाला भरलेल्या मातीनं, त्याच्यामध्ये भरलेल्या मातीनं, पद्धत नवी बरं ही खेतीबडीची पद्धत. आणि तसंच वर घेतलंय ते 1 फुटाचं, 1 फुटच पाईप आहे आपला. आणि तो तसंच वर घेतला, त्याच्यावरून ती माती ठोकून परत पुन्हा काही ठिकाणी ओलावा असतो म्हणून माती पाईप मध्ये जाम फसते. काही ठिकाणी थोडस मधुर जमीन पोयट्याची असेल किंवा थोडी सॉफ्ट म्हणजे नरम जमीन असेल तर माती भटकन निघते. आणि काही जागेला चोपण असेल थोडीशी स्ट्रॉंग होते, जाम होते. म्हणून आम्ही थोडस त्याला कामटीच्या साह्याने ठोकून घेतलं. आणि तोडा नमुना 1 जागेला झाला, पुन्हा दुसरा, पुन्हा तिसरा. म्हणजे इथून ते लागलो मी. इथून गेल्यानंतर मी काय करेन, पहिला नमुना इथं जाईल, इथं काही नाही माझं प्रॅक्टिकल, इथं जाईल. इथून गेल्यानंतर मी पहिला जाईल, हा पहिला पूर्ण खोदेल आणि पाईप टाकेल. पाईप टाकल्यानंतर किंवा पाईप नाही आपल्याकडे किंवा कुदळला खोदून याच्यानंतर धडीची माती ती कामटीच्या साईड. पुन्हा जो झिगझॅग पद्धतीने गेल्यानंतर मी इथं जाणार, इथं गेला थोडासा असा आला, असा गेला, पुन्हा इकडे गेला, पुन्हा इथं आला, हा 3रा नमुना, पुन्हा हा 4था नमुना, पुन्हा हा बाईकडे 5वा नमुना. आता हे झाले 5 नमुने, हे झालं 2.5 एकर. पण झिगझॅग आला. 5 झाल्यानंतर मी काय करेल, 3 नमुने गोळा केले गोनपाटावर, सर्व व्यवस्थित केले मी. आणि एका गोनपाटावर गेले. गोनपाट कुठलं रासायनिकचं नव्हतं, स्वच्छ गोनपाट होतं माझं. आणि जे वापरण्याचं गोनपाट होतं म्हणजे काय फटे, काही हरभरे उचलतो आपण, काही उचलतो शेतामध्ये, चव्हाळे म्हणतो आपण त्याला, आमच्याकडे चव्हाळे म्हणतात, तुझ्याकडे फट्टे म्हणतात. किंवा कापूस वेचण्याची भोत, ही फक्त वापरलेले पाहिजे. म्हणजे ते कुठले केमिकलचे नको आहे, ते घेतले, त्याच्यावर सगळे टाकले. आणि खतळच काळजी घेतली की साधारण 1 फुटाची याच्यात धडीची काढली. हाच 2.5 फुटाचा पाईप होता, पहिल्यांदा हा ठोकला. हा ठोकल्यानंतर याच्यामधला कोरून याला उतळा द्यायला. जर पाईप जर असेल तर याला उतळा द्यायला आपण. उतळल्यानंतर याच्यातली जी माती आली ती आपल्या सगळ्या धडीतली आहे, याच्यातल्या कपाटातली आहे, पण ऑलरेडी मिळाली. फक्त लोखंडाचा वापर काय झाला, हा एवढा घुसण्यामध्ये झाला, बाकी काही शेप माती. आणि उतळा दिल्यानंतर हा जो उंडा येईल गोलाकृतीचा, हाच उंडा आम्ही इथं टाकला. 1, दुसरा उंडा, 2, तिसरा उंडा, 3, 4, 5 एका जागेत गेले. हे पाईप मधले सांगितले, खोदणीचे असेल ते 5चे असेल, खोदणी मधले ती धडीची, ते 5 हे 5. मग तुम्ही कोणती पद्धत वापरली तरी 5, एक तरी 5 जागेला. काही बरेच शेतकरी काय करतात, एका जागेला घेतात, कुठेतरी घ्यायचं, चालू भरला माझं चालला, आणला ना भाऊ, आणला नाही घरात तो घ्या. अशातलं नाही जमत. शेती करत असताना व्यवस्थित करायची, सुव्यवस्थित करायची, भरून देते पोटाला, चांगली देते. आणि स्वतः 1 नमुना घ्या, आमच्याकडे 1 द्या, दोन्ही मधलं पिला. तुम्ही शिल्लोट जा, आम्ही आमच्या लॅबमध्ये जातो, दोन्ही मधला फरक त्याने.
तुम्ही तुमचा जाऊ शकता आणि आमचा जाऊ शकतो. झालं आपलं. आणि माती नमुना घेत असताना काळजी पहिलं सांगितली. झाड नको, आखर नको. गेल्या वर्षीचा एखादा ठिकाणा टाकला खताचा, आता मळ्याचा प्राप्त चालू आहे तुमच्याकडे मळ्या. भट्या मळ्या आल्या इकडे, भट्या मळ्या आहे. त्या मळ्या एखादी मळीतच घुसत आणि तिथंच गेली. ते बरोबर नाही. कारण आता भाग या काही होऊ शकतो, काही होऊ शकतं. प्रिकॉशन, ही प्रिकॉशन सांगितली तुम्हाला, काळजी सांगितली की हे काळजी घ्या की जिथं इक्वल. आणि घेत असताना पीक कापणीनंतर, घेत असताना पीक कापणीनंतर, ही कापणी झालेली आहे. साहेब म्हणले की मातीला म्हणून आजच घ्या. बरोबर साहेब, कोणाची चिंता नाही. कारण आता आपली काढणी तंत्रज्ञान संपलं, चालू आहे. काही ठिकाणी गहू कापणी, काही ठिकाणी आलंय बिचार. घाई करावं, सगळं आपलं शेतावाटा घरी घेऊन द्यावं आणि मातीनं म्हणे याच दिवसात घ्यावं का कापणी. आणि कापणी आम्हाला शब्दाला अर्थ असं दिला की कापणी झाल्यावरच मग आपल्याला माती नमुना घ्यायचा आहे. घेण्याच्या पद्धती समजून सांगितल्या, घेण्याची संख्या समजून सांगितली, रानाची संख्या समजून सांगितली. आता काय करू, मी आणलं एवढं सवळ्या 5 जागा झाल्या आमच्या, आता काय करू म्हणा असा प्रश्न येईल तुमचा. मग आता काय करायचंय, वाटे घालायचे. कोणता वाटा घालायचा? भावाचा वाटा नाही, कोणाचा वाटा नाही, आईचा वाटा नाही, काही नाही. भूमातेचा वाटा. भूमातेचा वाटा घालतात ना 20वा वाटा, 20वा वाटा. आणि बऱ्याच लोकांना यायला 20वा वाटा कळला, यायला 20वा वाटा कळला. अजून काय बहुला एखाद्याला 20वा वाटा कळला. 20वा वाटा कळला का कोणाला? मातीचा नमुना घेत असताना 20वा वाटा करायचा. 5 जागेला आलं. 5 जागेला मी आता जवळपास 12 ते 13 किलो माती आणली. किंवा 5 जागेला मी 5 किलो माती आणली. जर 1 किलो घेतला असेल तासून धडीचा, जर खोदून जर घेतला तर धाडीचा 5 किलो, 5 किलो धरू आपण. 2.5 किलो आणलं असेल, कोण 3 किलो आणलं असेल. पण